ख्रिस्ती बांधवांसाठी नाताळ हा सण दिवाळी दसराच। या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला म्हणून हा सण मोठ्या उत्साहात ख्रिस्ती बांधव साजरा करतात। ठाण्यातील 400 वर्ष जुन्या सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्चमध्ये मध्यरात्री येशू जन्माचा उत्सव पार पडला। चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा उभारण्यात आला होता। मध्यरात्रीपासून या चर्चमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। मुख्य प्रार्थनेनंतर ख्रिस्ती बांधव एकमेकांना केक देऊन शुभेच्छा देत होते। क्रिसमस निमित्त चर्चला आकर्षक कंदील आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ठाणे शहरात देखील मोठ्या उत्साहात नाताळचा सण साजरा करण्यात आला। या निमित्तानं कार्यालय, गृहसंकुल, शहरातील मुख्य बाजारपेठा आणि चर्च यांच्या ठिकाणी विविध ठिकाणी नाताळनिमित्त आकर्षक वस्तूंनी सजावट करण्यात आली होती। त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त यांच्या जीवनकथा मांडणारे आकर्षक देखावेही साकारण्यात आले आहेत। सर, कशा प्रकारे क्रिसमस साजरा करण्यात आला आहे रात्री 12 वाजता आणि उद्या कशा प्रकारचं संपूर्णपणे वातावरण असणार आहे? आम्ही क्रिसमस आज प्रार्थने चालू केला 12 वाजता हे मिसा होता, ख्रिस्त याग होता आणि ख्रिस्त यागानंतर आम्ही प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर आता सर्वजण एक दुसऱ्याला मेरी क्रिसमस हे शुभेच्छा देतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक जे ख्रिस्त यागाला लोक आले आहेत त्यांच्यासाठी केक आम्ही दिला आहे आणि उद्या सकाळी 6 वाजतापासून ते 9:30 वाजेपर्यंत प्रार्थना असणार आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी कार्यक्रम करतील आणि हप्त्यामध्येही सुद्धा आम्ही क्रिसमसचे कार्यक्रम केलेत। याच्या अगोदरही सुद्धा क्रिसमस चालू व्हायच्या अगोदरही सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेत आणि आपण जर बघितलं आमचं कॅम्पस पण संपूर्ण सजवलं आहे। या स्टार ज्या केल्या आहेत त्या स्कूलच्या मुलांनी केल्या आहेत आणि पाठी पण ते डेकोरेशन जर आपण पाहिलं स्कूलवर ते प्रत्येक आपल्या स्कूलच्या मुलांनी केलं आहे। सर, किती वर्ष हे जुनं चर्च आहे आणि किती वर्षांपासून या ठिकाणी क्रिसमस साजरा करण्यात येतो? हे चर्च 400 वर्षापूर्वीचं चर्च आहे आणि हे भरपूर जुनं चर्च आहे ठाण्यामध्ये आणि ह्याच प्रकारे हर वर्षी नवीन तऱ्हेने आम्ही क्रिसमस साजरा करतो। म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो जन्म झाला आहे आम्ही त्याचा संदेश आहे लोकांना शांतीचा, प्रेमाचा, तो आम्ही देत चाललो आहे। यावर्षीचा काय संदेश तुम्ही दिला यावर्षी? यावर्षी आम्ही संदेश मुख्य संदेश आहे की तुमच्या परिवारामध्ये क्रिसमस साजरा केला पाहिजे आणि परिवारमध्ये एक दुसऱ्यांचे चांगल्यापणाने संबंध कसे ठेवा आहे आणि हेच संभाषण झालं पाहिजे। हेच आजचा विशेष संदेश होता प्रार्थनेच्या वेळी। क्रिसमसच्या काय शुभेच्छा द्याल? क्रिसमसच्या शुभेच्छा मी सर्वांना हॅपी क्रिसमस म्हणू शकतो आणि जे राजा, जो शांतीचा राजा आज जन्मला आहे त्याच शांतीचा राजा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती द्यावे, समाजामध्ये आणि जगामध्ये शांती प्रसावी, याच शुभेच्छा सर्वांना मी देत आहे।